आपले प्रॉब्लेम चालू होते. ओके, आपण काय करत होतो, प्रॉब्लेम पाहत होतो कशाचे, तर फ्लूइड मेकॅनिक्सच्या फर्स्ट चॅप्टर मधले फर्स्ट पॉइंट मधले ते प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड आहे त्याच्याशी रिलेटेड आपण काय पाहत होतो, आता प्रॉब्लेम पाहत होतो. सो आता हे करू, घ्या प्रॉब्लेम, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. एक 4-5 प्रॉब्लेम झालेत, बाकीचे प्रॉब्लेम घेतोय आपण. घ्या. Calculate the specific weight, comma, calculate specific weight, comma, density, comma, specific volume, and relative density of oil has weight of 7 Newton per liter. 7 Newton per meter. 7 Newton per meter. लक्ष द्या. ओके, सो आता प्रॉब्लेम मध्ये एक लिमिटेड डेटा दिलाय. विचारलेलं काय काय आपल्याला रे, वेट डेन्सिटी, परत स्पेसिफिक वेट, सो गिवन डेटा मध्ये काय येणार आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट जे काही दिलेलं आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित वाचल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कॅल्क्युलेट द स्पेसिफिक वेट डेन्सिटी, म्हणजे स्पेसिफिक वेट, स्पेसिफिक डेन्सिटी आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. ओके, आणि त्याचं वेट दिलंय, काय दिलेलं आहे, वेट दिले, डब्ल्यू ने इंडिकेट करतो किती आहे हे, 7 न्यूटन. पहा, कोणतीही गोष्ट काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, एक तर वेट और मास किंवा आणि त्याची काय लागणार आहे, व्हॉल्यूम लागणार आहे. सो इथं व्हॉल्यूम कशामध्ये दिलेला आहे, लिटर मध्ये दिलाय. काय दिलाय, लिटर मध्ये दिलाय. सो व्हॉल्यूम काय आहे ह्याचा, 1 लिटर. काय लिहिले पहा, व्यवस्थित वाचा. पर लिटर काय सांगितलं यांनी, 7 न्यूटन पर लिटर. लिटर ही काय, पहिली गोष्ट व्हॉल्यूम आहे, आणि पर लिटरचा अर्थ असतो युनिट लिटर, युनिटचा अर्थ असतो एक. सो 1 लिटर जे काही ऑइल आहे त्याचा वेट किती आहे, 7 न्यूटन असं सांगितलेलं आहे. सो लिटर सुद्धा काय, लिटर सुद्धा एक व्हॉल्यूमचं युनिट आहे. पण हे कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करावं लागेल, आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल, मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागणार. मग मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, 1 मीटर क्यूब इक्वल टू किती रे, 1000 लिटर. किती, 1000 लिटर. आता जर समजा 1 लिटर फाइंड आउट करायचं असेल मला, तर मला काय करावं लागणार आहे सांगा, 1 डिवायडेड बाय 1000 मीटर क्यूब इक्वल टू 1 लिटर. बरोबर आहे की नाही. मग हे जर केलं तर इथं काय येणार आहे, 10⁻³ मीटर क्यूब इक्वल टू 1 लिटर. सो 1 लिटर म्हणजे किती असणार आहे, 10⁻³ मीटर क्यूब. सो ही एक गोष्ट खूप लक्षात ठेवा की 1 लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब आणि 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. ओके, सो मग आता ह्याचं कन्वर्जन काय झालं, v इक्वल टू काय झाला, 10⁻³ मीटर क्यूब. बरोबर आहे की नाही, 10⁻³ मीटर क्यूब. सगळ्यात पहिले आपल्याला सांगितलंय की काय काढा, वेट डेन्सिटी काढा. सो वेट डेन्सिटी कशाने इंडिकेट करतात, गॅमा. गॅमा इक्वल टू काय, डब्ल्यू अपॉन व्ही. सो डब्ल्यू किती आहे, 7 न्यूटन, व्ही किती, 10⁻³
सो गॅमा इक्वल टू सांगा 7 × 10⁻³ आणि युनिट काय येणार आहे न्यूटन पर मीटर क्यूब यामाची डेफिनेशन आहे W/V W म्हणजे वेट V म्हणजे व्हॉल्यूम वेटचं युनिट आहे न्यूटन व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब म्हणून न्यूटन पर मीटर क्यूब त्याचं काय झालं युनिट झालं मग काय फाइंड आउट करायला सांगितलं रे नाही ना बाळा स्पेसिफिक वेट लिहिल्यानंतर कॉमा डेन्सिटी लिहिलंय ना मग वेट डेन्सिटी ती डेन्सिटी म्हणजे काय वेट डेन्सिटी सो काय माहिती आपल्याला हे रिलेशन वेट डेन्सिटी मास डेन्सिटीचं हा मास अपॉन व्हॉल्यूम पण ह्या दोघांचं रिलेशन काय आहे काय सांगितलं होतं गॅमा इक्वल टू रो इंटू जी बरोबर आहे आता मला जी माहिती जी काय असतो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा किती असतो 9.81 गॅमा माहिती आहे ना मला हा मला काय काढायचं रो काढायचा तो काय घेईन मी एका बाजूला घेईन आणि बाकी सगळं एका बाजूला मग काय झाला गॅमा अपॉन जी बरोबर आहे सो गॅमा किती आहे 7 × 10⁻³ डिवाइडेड बाय 9.81 सो रो किती झाला रे 713.5 आणि युनिट सांगायचं केजी पर मीटर क्यूब ओके हे झाल्यानंतर मला अजून फाइंड आउट काय करायचं आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे स्पेसिफिक व्हॉल्यूमचा जो काही हे आहे तो काय आहे फॉर्म्युला V/W सो V किती आहे 10⁻³ अपॉन W किती आहे 7 सो किती आलं रे हे 1 × 10⁻⁷ 10⁻³ म्हणा किती आलं 1.4 मायनस 4 ओके ह्याचं युनिट काय असणार आहे मीटर क्यूब पर न्यूटन लास्ट रिलेटिव्ह डेन्सिटी याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पण म्हणतात स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज द रेशो ऑफ mass density or weight density of given liquid to the mass density or weight density of standard liquid which is water so आपल्याकडे काय आता mass density पण आहे so mass density of given liquid to the mass density of water किती रे mass density of given liquid आपल्याला ऑइल दिले त्याची mass density किती आहे 713.5 divided by water ची किती असतील 1000 किती आला जी 0.713 त्याला युनिट असतं का समजलं का सोपं आहे का समजतंय का हे कन्वर्ट केलं आपण पर लिटर म्हणतो ना आपण हा आज आपण काय म्हणले न्यूटन पर मीटर क्यूब ह्याचा परचा काय अर्थ असतो माहिती का एकासाठी आता समजा मी असं म्हणलं की मीटर क्यूब पर केजी म्हणजे एका केजी साठी किती मीटर क्यूब एका केजी साठी किती मीटर क्यूब हे आपल्याला माहित नाही असे युनिट असतं मग इथं काय लिहिलंय न्यूटन पर मीटर क्यूब सॉरी न्यूटन पर लिटर म्हणजे एका लिटर साठी किती न्यूटन आहे 7 न्यूटन बरोबर आहे का कळतंय का हे जे डिवाइडची व्हॅल्यू असते ती किती साठी असते 1 असते पर लिहून घ्या पटकन
चला झालं. झालं का? झालं. चला. At a certain point, at a certain point, in castor oil, at a certain point, castor oil, castor oil, the shear stress, the shear stress, the shear stress 0.216, 0.216 Newton per meter square. Newton per meter square. And the velocity gradient, and the velocity gradient zero point two one six, 0.216 second inverse इथं second ची -1 power, second ची काय असणार आहे -1 power. Okay. If mass density of castor oil, if mass density of castor oil is 959.42, is 959.42, 959.42. काय असणार आहे युनिट? काय दिली ती व्हॅल्यू? कशीच दिली आता? काय युनिट असेल त्याचं? लिहा. 959.42 लिहिलं. kg per meter cube. Find kinematic viscosity. Find kinematic viscosity. Find kinematic viscosity. लक्ष द्या. कायनेमॅटिक विस्कोसिटी फॉर्म्युला काय रे? हा सिंबॉल आहे कशाचा? कायनेमॅटिक विस्कोसिटीचा. कायनेमॅटिक विस्कोसिटी इज द रेशो ऑफ म्यू अपॉन रो. म्हणजे काय? म्यू म्हणजे काय रे? Kinematic viscosity is the ratio of dynamic viscosity to the
मास डेन्सिटी. डायनामिक विस्कॉसिटी कशाने इंडिकेट केली जाते? म्यूने आणि मास डेन्सिटी. सो आता काय काय दिलंय सांगा मला. शियर स्ट्रेस कशाने इंडिकेट करतो आपण? टाऊने. झेड नाही म्हणायचा, टाऊ आहे बरं का हा. तुम्हाला ह्याच्यात पण आपल्या सॉन्ग मध्ये पण टाऊ किती दिलाय? 0.216 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कसला स्ट्रेस असो त्याचं युनिट काय असतं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्स पर युनिट एरिया. नेक्स्ट काय दिलंय अजून? वेलॉसिटी ग्रेडियंट कशाने इंडिकेट करतो आपण? du by dy. चेंज इन वेलॉसिटी टू द चेंज इन डेप्थ. किती आलं हे? ते पण 216 0.216 सेकंड इनवर्स. नेक्स्ट काय दिलंय रे? मास डेन्सिटी रो दिलाय. किती दिलाय? 959.42 kg पर मीटर क्यूब. आता पहा मला काय फाइंड आउट करावं लागेल ह्या फॉर्म्युलात. म्हणजे मला काय काढायचंय? डायनामिक विस्कॉसिटी काढायची. त्यासाठी मला काय लागणार आहे? म्यू लागणार. म्हणजे डायनामिक विस्कॉसिटी लागणार. सो डायनामिक विस्कॉसिटी म्यू इक्वल टू काय असतं रे? बघा फॉर्म्युला. पहा पहा कालच दिलेत ना लिहून, सगळे फॉर्म्युले दिलेत रे. टाउ अपॉन वेलोसिटी ग्रेडियंट. टाउ अपॉन shear stress upon velocity gradient. shear stress upon du by dy. Change in a velocity to the change in depth. So mu equal to tau किती रे? 0.216 divided by 0.216. mu equal to सांगा किती? 1. बरोबर आहे. त्याची युनिट काय असतं रे? डायनामिक विस्कॉसिटीचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. यालाच काय म्हणलं जातं? पॉइज. बरोबर आहे. हा दुसरी काय काढायची आता आपल्याला? कायनेमॅटिक विस्कॉसिटी. कायनेमॅटिक विस्कॉसिटी इक्वल टू म्यू अपॉन रो. म्यू किती आहे? 1 डिवाइडेड बाय रो किती असणार आहे? 959.42. हो सांगा किती आलं हे? 1.04 into 10 raised to minus 3. डायनामिक विस्कॉसिटीचा हे काय रे? मीटर स्क्वेअर पर सेकंड. हे काय झालं? आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. सोपं आहे ना? आता सोपंच वाटणार आहे. नवीन आहेत ना. एकदा पुढचे एक्झाम्पल सुरू झाले. आता पहा कधी कधी व्हेलॉसिटी ग्रेडियंट देत नाही. काय देतात? चेंज इन व्हेलॉसिटी टू द चेंज इन डेप्थ देतात. त्यात तुम्हाला रेशो काढायचा आणि ती व्हॅल्यू द्यायची. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट सेकंड स्क्वेअर मध्ये काय? du डिवाइडेड बाय dy. हे कशात मेजर करतो रे आपण? व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड डिवाइडेड बाय dy म्हणजे काय? डेप्थ. डेप्थ कशात मेजर करतो? मीटर मध्ये फक्त, लेंथ मध्ये ना. मग आता मीटरला मीटर कॅन्सल. काय राहिलं? 1 डिवाइडेड बाय सेकंड. सेकंड ज्यावेळेस वर जातो त्यावेळेस काय होतो? सेकंड इनव्हर्स होतो. हे लक्षात ठेवा. खालची व्हॅल्यू डिनॉमिनेटरची वर गेली किती काय होणार? 10 raised to minus येणार त्याला. कळलं का? हे लिहून घेतलं नाही तरी चालेल.
चला determine the surface tension of liquid in contact with air. Determine the surface tension of liquid in contact with air and a glass tube full stop. If the capillary tube diameter if capillary tube diameter 2 mm 2 mm is dipped in DIPPED dipped in a liquid of specific gravity a liquid of specific gravity 0.8 0.8 the liquid rises in RISES liquid rises in the tube by 15 mm by 15 mm making an angle of contact of 25 degree with the tube with the tube सो आता सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की हा कॅपिलरी राईजचा प्रॉब्लेम आहे पण ह्याच्यात विचारलं काय सरफेस टेन्शन विचारलं बरोबर सो सगळ्यात पहिली गोष्ट की कशा पद्धतीने आपण हे करतोय सो हे आहे लिक्विड पूल बरोबर आहे त्याच्यामध्ये कॅपिलरीची काय रे डेफिनेशन कॅपिलरीची that you is vertically energy water काय a glass tube which is inserted vertically into the liquid pool glass tube inserted vertically in the liquid fluid the liquid level in the tube is rises or fall with respect to the free liquid surface level of pool this phenomenon is called as capillarity काय म्हणतात त्याला कॅपिलॅरिटी असं म्हणतात सो काय केलं आपण एक ट्यूब घेतली ग्लासची ती काय केली आपण या पाण्यामध्ये डिप केली व्हर्टिकली तर या ट्यूबचं डायमीटर किती असायला पाहिजे लेस दॅन 6 mm एवढं पाहिजे आणि त्यावेळेस काय होतं की या वॉटरची लेवल राईज होते किंवा फॉल होते कशातली ह्या ट्यूब मधली विथ रिस्पेक्ट टू काय हे बाकीची जी वॉटर लेवल आहे सराउंडिंग वॉटर लेवल तेवढ्या वेळेस ह्या फेनॉमेननला काय म्हणलं जातं कॅपिलॅरिटी आणि ज्यावेळेस कॅपिलरीतलं पाणी जास्त होतं त्याला म्हणतात कॅपिलरी राईज ज्यावेळेस कॅपिलरीतलं पाणी खाली जातं त्याला म्हणतात कॅपिलरी फॉल
capillary rise or fall is depend on the which property? Cohesion and adhesion. Cohesion आणि adhesion वर डिपेंड असते. सो हे जे कॅपिलरी राईज आहे ह्याच्या बरोबर जो काय ह्या जे राईज झालेलं लिक्विड आहे त्याचं जे सरफेस टेन्शन आहे त्याला काय म्हणतो आपण? सिग्मा. काय म्हणतो आपण? सिग्मा. आता हे सरफेस टेन्शनच आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट करायचं. कळतंय का? आताच्या प्रॉब्लेम मध्ये हेच सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचं. याच्यामधला जो अँगल आहे तो काय आहे? थीटा. आणि ही जी हाईट आहे ह्याला काय म्हणतो आपण? एच. तो गिवन डेटा लिहून घेऊ. काय 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 दिले सांगा बरं मला. कॅपिलरी ट्यूबचं डायमीटर. सो टी किती दिलाय? 2 mm. नेक्स्ट स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती दिली? जी 0.8. 0.8. नेक्स्ट काय दिलंय? लिक्विड राईज इन अ ट्यूब किती दिलंय ते? 50 mm. म्हणजे एच दिलाय 50 म्हणजे 50 दिलंय का? 15 दिलंय. 15. नेक्स्ट काय दिलंय? कॉन्टॅक्ट विथ ट्यूब किती? हा 25 डिग्री. ओके. आता पहा ह्या गोष्टी कन्वर्ट कराव्या लागतील आपल्याला. कोणत्या कोणत्या गोष्टी सगळ्यात आधी आपल्याला ना फॉर्म्युला लिहून घ्यावा लागेल. कशाचा? कॅपिलरी राईजचा. H इक्वल टू सांगा. गॅमा डी किंवा ह्याला रो इंटू जी जरी म्हणलं गॅमाला तरी चालतं कारण आपल्याला माहिती गॅमा म्हणजे रो इंटू जी. मग आता काय काय तुमच्याकडं समजा हे सगळ्या गोष्टी आहेत. डी काय 2 mm आहे तो काय करावं लागेल? मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं करतात रे मीटर मध्ये कन्वर्ट? 2 इंटू 1000 नाही डिवायडेड बाय 1000. कळतंय का? ज्यावेळेस 1 मीटरचं मला mm मध्ये कन्वर्ट करावं लागतं त्यावेळेस ते काय असणार आहे? 1000 mm. ज्यावेळेस मला 1 mm चं मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल त्यावेळेस काय असणार आहे? 1 डिवायडेड बाय 1000 which is 10⁻³ कळतंय का? सो हे किती झालं? 10⁻³ मीटर जी आहे. आता जी वरून पण काढायचं हे किती झालं रे? 15 × 10⁻³ मीटर. ओके. आता पहा मला जी वरून काय काढावं लागेल? गॅमा काढावं लागेल. कळतंय का? काय काढावं लागेल? गॅमा काढावं लागेल. कसं काढणार रे? जी इक्वल टू गॅमा एल डिवायडेड बाय गॅमा डब्ल्यू. जी किती आहे? 0.8. गॅमा एल माहितीये का? नाही काढायचं आहे. गॅमा डब्ल्यू माहितीये का? माहितीये. 9810. रो ऑफ वॉटर किती असतो? 1000. रो ऑफ सॉरी गॅमा ऑफ वॉटर किती असतो? 9810. त्याचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. रो एल इक्वल टू 0.8 इंटू 9810. किती आलं रे? 7848. आणि युनिट काय येणार आहे? सांगा ना. वेट आहे. वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. न्यूटन पर मीटर क्यूब. बरोबर आहे. आता मला काय करायचंय? तो फॉर्म्युला लिहितो. H इक्वल टू 4 सिग्मा कॉस थीटा डिवायडेड बाय गॅमा डी. सिग्मा नाही माहिती, कॉस थीटा, एच गॅमा डी सगळं माहिती. काय माहित नाही फक्त तुम्हाला? काय माहित नाहीये? सिग्मा आहे ना. 46 म्हणू नका. काय काय दिलंय काय काय काढायचंय रे? गॅमा काढायचंय. गॅमा इथे काढलं. सिग्मा काढायचा आहे. सिग्मा एका बाजूला ठेवू बाकी सगळ्या गोष्टी एका बाजूला घेऊ. सिग्मा एका साईडला ठेवला की बाकी काय होणार? जे डिवाइड आहे ते मल्टिप्लाय होणार. जे मल्टिप्लाय आहे ते काय होणार? डिवाइड होणार.
So h into gamma into d divided by 4 into cos theta. बरोबर आहे. आता सिग्मा इक्वल टू h किती 15 into 10 raised to minus 3 मल्टीप्लाय बाय गॅमा किती आहे 7848 into d किती आहे 2 into 10 raised to minus 3 divided by 4 into cos किती आहे 25. सो सिग्मा किती आला रे 0.066. युनिट काय याचं न्यूटन पर मीटर. सोपा होता प्रॉब्लेम समजलाय का काही काही अडचण याच्यात नाही काढ थोडंच जरा हे बघ काय करायचं गिवन डाटा लिहायचं गिवन डाटा लिहिल्यावर इकडे काहीतरी जागा राहते त्यात डायग्राम काढायची कधी पण लक्षात ठेवा गिवन डेटाच्या साईडला तर काही लिहित नाही ना आपण मग तिथं जर जे जागा राहते तिथंच डायग्राम काढून द्यायची जी ला युनिट नाही जी ला युनिट नसतं युनिटलेस क्वांटिटी ना स्पेसिफिक ग्रॅव्हिटी झालं सगळ्यांचं या होमवर्क साठी प्रॉब्लेम या the liquid has a specific gravity liquid has a specific gravity of 0 point or 0.789
find out find out mass density and weight density of liquid. Mass density and weight density of liquid. दूसरा गया दूसरा प्रॉब्लेम गया होमवर्क साठी a liquid a liquid with a mass with a mass liquid with a mass 14 kg 14 kg 14 kg has a volume of has a volume of 3 liter volume of 3 liter. Find out mass density, weight density, specific volume, and specific gravity. हे दोन प्रॉब्लेम उद्या काय करायचे येताना घेऊन घेऊन यायचे म्हणजे जास्त घेऊन नका येऊ सॉल्व्ह करून आणता आता आपला जो पुढचा जो पॉइंट आहे तर तो असणार आहे आपला प्रेशर ओके